The Indian Constitution ensures justice, liberty, equality and fraternity through fundamental rights and directive principles. कल्पना करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या समोर उभे आहेत आणि तुम्ही त्यांना राज्यघटनेबद्दल प्रश्न विचारताय आणि ते तुमच्या प्रश्नांना उत्तरही देतायत. ही कल्पना किती भारी आहे ना. पण ही कल्पना आता प्रत्यक्षात अवतरली आहे. आस्क एआय होलोबॉक्सच्या माध्यमातून. आस्क एआय होलोबॉक्स नेमका काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया. तर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं 1 ते 31 मार्च या कालावधीसाठी देशातील केवळ 6 ठिकाणी आस्क एआय होलोबॉक्स स्थापन केलेत. त्यामध्ये 3 दिल्ली, 1 नागपूर, 1 महू म्हणजे मध्य प्रदेशमधलं महू आणि 1 पुण्यात सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाचा त्यामध्ये समावेश आहे. एआय आणि डिजिटायझेशन यांच्या मिलाफातनं हा होलोबॉक्स तयार करण्यात आलाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं 1 महिन्यासाठी हा बॉक्स सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला दिलाय. पुण्यासाठी खरं तर ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजात राज्यघटना नागरिकांना ऐकायला मिळणार आहे. राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजात मिळणार आहेत. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे स्वतः आपल्याशी संवाद साधतायत असा अनुभव घेता येणार आहे. हा होलोबॉक्स राज्यघटना आणि डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानाशी संबंधित प्रश्नांना संवाद आणि आवाजाच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यासाठी डिझाईन केला गेलाय. 31 मार्च पर्यंत सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळात हा होलोबॉक्स पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमधनं प्रश्न विचारता येणार आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्यानं आणि पुढील महिन्यामध्ये 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे आणखी 1 महिना हा होलोबॉक्स सिम्बॉयसिसमध्ये ठेवण्यात यावा अशी विनंती सिम्बॉयसिसकडनं केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तोपर्यंत ही अनोखी मेजवानी लोकांना अनुभवता येणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.